सॅन इन्फोटेकमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये आता खूप मोठे आणि सकारात्मक बदल झाले आहेत. आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज म्हणजे उमेदवारांना आता पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त म्हणजे तब्बल 150 जागांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. आता हे कसं शक्य झालंय आणि निवडीचे नवीन नियम काय आहेत हेच आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे सगळे बदल अचानक झालेले नाहीत. यामागे आहेत 2 एप्रिल 2024 रोजी आलेले 2 अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजेच GR. आज आपण याच दोन्ही सरकारी आदेशांचा प्रत्येक मुद्दा व्यवस्थित समजून घेणार आहोत, जेणेकरून या भरती प्रक्रियेबद्दल तुमच्या मनात कोणताही गोंधळ राहणार नाही. चला मग सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलापासून. तो म्हणजे प्राधान्यक्रम किंवा आपण ज्याला प्रेफरन्स म्हणतो, तो लॉक करण्याच्या संधीबद्दल. यासाठी शासनाने 2 एप्रिल 2024 रोजी एक शुद्धीपत्रक काढलंय, ज्यामुळे आता उमेदवारांसमोर पर्यायांची संख्या खूप वाढली आहे. आधी कसं होतं ते आठवा. मुलाखती विना आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदांसाठी मिळून फक्त 50 प्रेफरन्स देता येत होते. एक बंधन होतं. पण आता नवीन नियमानुसार हे बंधन काढून टाकलंय आणि दोन्ही प्रकारच्या पदांसाठी वेगवेगळी मर्यादा ठरवण्यात आली आहे. हा खरंच उमेदवारांसाठी एक मोठा दिलासा आहे. नवीन नियमाप्रमाणे मुलाखती विना पदं म्हणजेच जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या शाळांमधील जागांसाठी उमेदवार आता तब्बल 100 प्राधान्यक्रम लॉक करू शकतात. हो, बरोबर ऐकलत, 100. आणि यासोबतच मुलाखतीसह पदांसाठी म्हणजे खाजगी अनुदानित शाळांमधील जागांसाठी पूर्वीप्रमाणेच 50 प्राधान्यक्रम निवडण्याची सोय कायम ठेवली आहे. म्हणजेच आता एक पात्र उमेदवार 100 अधिक 50 असे एकूण 150 जागांसाठी अर्ज करू शकतो. विचार करा, निवडीचं क्षेत्र कितीतरी पटीने वाढलं आहे. ठीक आहे, प्रेफरन्सचा मुद्दा तर आता क्लिअर झाला. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या GRकडे, जो त्याच दिवशी म्हणजे 2 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाला. हा निर्णय खास करून खासगी संस्थांमधल्या भरती प्रक्रियेत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी घेतला गेला आहे. या नवीन फॉर्म्युलाप्रमाणे खाजगी संस्थांमधील निवड आता 100 गुणांच्या आधारावर होणार आहे. आणि यातला सिंहाचा वाटा म्हणजे तब्बल 75% वेटेज तुमच्या टाईट परीक्षेच्या स्कोरला दिला आहे. त्यानंतर 8 गुण व्यावसायिक पात्रतेला, 7 गुण शैक्षणिक पात्रतेला आणि फक्त 10 गुण मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी ठेवले आहेत. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. आता तुमची निवड मुख्यत्वे तुमच्या टाएटच्या मार्कांवर अवलंबून असणार आहे. GRमध्ये एक उदाहरण पण दिलंय. समजा तुम्हाला टॅटमध्ये 200 पैकी 140 मार्क मिळाले तर ते 75 पैकी 52.5 गुण म्हणून गणले जातील. यामुळे संपूर्ण निवड प्रक्रिया आता जास्त वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक झाली आहे. ओके, तर 75 गुण झाले TITचे. मग उरलेल्या 25 गुणांचं काय? चला, आता त्यातले 15 गुण जे तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेसाठी आहेत त्यांची विभागणी कशी केली आहे ते पाहूया. हे समजून घेतलं की तुम्ही स्वतःचे गुण सहज मोजू शकाल. हा तक्ता जरा नीट बघा. व्यावसायिक पात्रतेसाठी म्हणजे तुमच्या DED किंवा BEdमध्ये विशेष प्रावीण्य म्हणजे डिस्टिंक्शन असेल तर 5 गुण आहेत. तसंच तुमच्या पदवीमध्ये म्हणजे डिग्रीमध्ये डिस्टिंक्शन असेल तर शैक्षणिक पात्रतेचे 5 गुण आहेत. याशिवाय जर तुमच्याकडे काही अतिरिक्त पात्रता असेल तर त्यासाठीही स्वतंत्र गुण दिले आहेत. तुम्ही हा तक्ता बघून तुमचे गुण सहज तपासू शकता. आणि आता येतो तो भाग ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता आणि थोडी भीतीही वाटते, मुलाखत आणि अध्यापन कौशल्य. पण घाबरू नका, कारण याला आता फक्त आणि फक्त 10 गुणांचं महत्त्व दिलं आहे. पण हे 10 गुणसुद्धा नेमके कसे विभागले आहेत ते समजून घेऊया. बघा, या 10 गुणांची विभागणी किती पारदर्शकपणे केली आहे. यातले 5 गुण आहेत तुमच्या मुलाखतीसाठी, जिथे तुमचं व्यक्तिमत्व आणि बोलण्याची पद्धत बघितली जाईल. आणि उरलेले 5 गुण तुमच्या टीचिंग डेमोसाठी आहेत. यात विषय ज्ञानासाठी 2 गुण, पाठ नियोजनासाठी 2 गुण आणि तुम्ही विद्यार्थ्यांना कसं सामील करून घेता यासाठी 1 गुण आहे. यामुळे आता तयारीसाठी एक निश्चित दिशा मिळाली आहे. सगळं समजलं, पण एक प्रश्न मनात येतोच. जर 2 उमेदवारांना अगदी सेम टू सेम सारखेच गुण मिळाले तर मग निवड कोणाची होणार? यावरही शासनाने एक स्पष्ट नियम बनवला आहे.
नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. जर 2 उमेदवारांमध्ये गुणांची बरोबरी झाली तर ज्या उमेदवाराचं वय जास्त असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल. आणि समजा वय पण सारखंच असेल तर मग 12वीचे गुण बघितले जातील. ज्याचे 12वीत जास्त गुण त्याची निवड होईल. तर मग या सगळ्या बदलांचा एकत्रित परिणाम काय होणार? सगळ्यात मोठी अपेक्षा ही आहे की या नवीन नियमांमुळे खाजगी संस्थांमधल्या शिक्षक भरतीत जो गैरप्रकार आणि उमेदवारांची आर्थिक पिळवणूक व्हायची ती आता थांबेल. पूर्वी कसं मुलाखतीला खूप जास्त महत्त्व होतं आणि त्यामुळे अनेकदा आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप व्हायचे. पण आता 100 पैकी फक्त 10 गुण मुलाखतीच्या हातात ठेवल्यामुळे संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला मोठा ब्रेक लागेल अशी अपेक्षा आहे. 75% महत्त्व TITच्या गुणांना दिल्यामुळे आता गुणवत्ता हाच निवडीचा खरा निकष बनला आहे. तर हे आहेत शिक्षक भरतीचे नवीन नियम. शासनाने पारदर्शकता आणण्यासाठी एक खूप मोठा आणि चांगला प्रयत्न केला आहे, हे नक्की. पण तुम्हाला काय वाटतं, या बदलांमुळे शिक्षक भरती प्रक्रिया खरोखरच पारदर्शक होईल का? आणि खाजगी संस्थांकडून होणारी उमेदवारांची पिळवणूक थांबेल का? तुमचे विचार आम्हाला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. दोन्ही शासन निर्णयांची ऑफिशियल लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की बघा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या माहितीला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सॅन इन्फोटेकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.